नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश आणि कावेरी. यशला कावेरीला दोघांनाही वाईट वाटत आहे, कारण अमृताने चिकूला आता तिच्याकडे घेऊन गेलेली आहे. कावेरी मात्र इकडे रडत असते. चिकूचं जे खेळणी, त्याचे कपडे हातात घेऊन बसलेली असते. ती म्हणत असते की काय होऊन बसले हे सगळं, माझा चिकू आहे ना. आणि ते अमृता कशी सांभाळते त्याला, मला माहिती आहे. मी काय करू, नक्की याच्यावर कसा मार्ग काढू, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. कावेरीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा यश कावेरीला म्हणत असतो, काळजी करू नका, कारण चिकू तुमचा आहे. कागदोपत्री म्हणून कायद्याने जरी त्यांनी त्याच्यावरती हक्क दाखवलेला असला तरी चिकू तुमचा आहे आणि चिकूची आई फक्त तुम्ही आहात. त्यामुळं कोणी काहीच करू शकणार नाहीये. तुमचा चिकू हा तुमच्याकडे आलेला असेल, असं यश तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की कसं शक्य आहे यश, मला सांगा ना. 48 तासांचं चॅलेंज तर मी देऊन बसलेली आहे, पण हे कसं शक्य आहे, मी कसं मॅनेज करणार आहे, असं कावेरी इकडे बोलते. तेव्हा मात्र यश म्हणतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. अगदी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत, असं यश तिला समजवतो. त्याचवेळी कावेरी म्हणते, पण मला कळत नाहीये की कसं मॅनेज करणार आहोत आपण, कशा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. यश म्हणतो की मला सांगा, तुमचा तुमच्यावर विश्वास आहे ना. ती अमृता कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना, कारण ती नाही सांभाळू शकणार चिकूला व्यवस्थित. कारण चिकू काही झालं तरी आपला आहे. डोळे बंद करा बरं. आता तुमच्या डोळ्यासमोर काय दिसतंय सांगा, कारण एक आई आहात तुम्ही. आणि ती अमृता नाटकं करण्यासाठी चिकूला घेऊन गेलेली आहे. ती चिकूची आई कधीच नाही होऊ शकणार आहे, एवढं लक्षात असू द्या, असं यश समजावत असतो. तेव्हा मात्र कावेरीच्या डोळ्यांवरती त्याने हात ठेवलेला असतो आणि कावेरीला विचारतो. कावेरी मात्र सांगते की हो, अगदी मलाही तसंच वाटतंय. मग यशचा हात हातात घेते आणि यशला सांगू लागते की तुमच्याशी बोलल्यामुळं मला खरं तर उभारी आली. आता मला खात्री आहे. यश म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का कावेरी, चिकूला मिळवणं आपल्याकडे खूप सोपं आहे. इकडे अमृताची चिडचिड चाललेली असते. तिला अजिबात पटत नसतं की हे चिकूचं वागणं. सगळीकडे पसारा केलेला असतो. चिकूने ग्लास उपडा केलेला असतो, त्यामुळं गादीवरती सगळ्या पाणी सांडलेलं असतं. अमृताने चिकूला उचलून खाली सोडलेलं असतं आणि तिथली आवरावर करत असते. ती म्हणते, काय करू, आता काहीच वेळ झालाय, माझ्या नाकी न आणले त्या मुलाने, कसं करणार आहे मी सगळं मॅनेज, मला नाही माहिती, असं ती विचारते. तेवढ्यातच मा तिथे येते. मा म्हणते, काय झालं. तेव्हा अमृता म्हणते, बघितलं का, चिकूला पाणी प्यायला दिलं आणि चिकूने काय केलंय सगळं. तेव्हा मा म्हणते, अगं मुलं अशीच असतात, त्यांना असंच सांभाळायचं असतं, त्यांच्याकडे बारीक लक्ष द्यायचं असतं, तरच त्यांना व्यवस्थित आपण सांभाळू शकतो ना. तेव्हा मा म्हणते, आणि इकडे ते पाणी, त्याला मी पाणी देते, मग बघ तो कसा शांतपणे ऐकतोय ते, असं मा तिला सांगते. मग ती पाणी देते. तेव्हा ती सांगू लागते की आता तुमचं कसं ऐकतोय तो, मी जेव्हा देत होते तेव्हा नाही घेतलं त्याने पाणी, तेव्हा तर नाही पिलेला. तेव्हा मा म्हणते की अगं त्यांच्याच पद्धतीने आपल्याला हँडल करावं लागतं. काहीही झालं तरी कावेरी मात्र चिकूला खरंच खूप चांगलं सांभाळायची. तिला कळायचं त्याला कधी काय हवंय, त्याला काय नकोय, या सगळ्या गोष्टी तिच्या चांगल्या लक्षात येत होत्या. त्यामुळे तर ती चांगलं सांभाळत होती. तुझ्या लक्षात येतंय का, याच गोष्टीचा गैरफायदा ती मुलगी घेणार आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने वागून मग चिकूची जबाबदारी तुझ्याकडून घेऊ शकते. काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, आता चिकू ही तुझी प्रायोरिटी आहे आणि चिकूला काय हवं नको, त्याच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं, हे तुला ठरवावं लागणार आहे, असं मा तिला आवर्जून सांगत असतात. तेव्हा मात्र अमृताची चिडचिड वाढत चाललेली असते. अमृता म्हणते की मावशी, तू त्याला सांभाळते ना, त्याच्याबरोबर खेळतेस ना, जरा मी माझे केस करून येते, व्यवस्थित पार्लरमध्ये जाऊन येते. तेव्हा मा म्हणते की नाही, कसं आहे माहिती आहे का, आता तू चिकूला सांभाळणं गरजेचं आहे. तुझी प्रायोरिटी ही चिकू असली पाहिजे, बाकीच्या गोष्टी तुझ्यासाठी नगण्य असल्या पाहिजेत. काही असलं तरीही चिकूला सांभाळ, त्याच्याबरोबर वेळ घालव, तरच सगळं व्यवस्थित होईल. अन्यथा तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. ती कावेरी आहे ना, कोणत्याही क्षणी चिकूची जबाबदारी घेऊ शकते. मग तू काय करणार आहेस, आणि मग चिकू तिच्याकडेच आला पाहिजे यासाठी तिचं सगळं चाललेलं असेल. इकडे यश कावेरीला म्हणतो, किती सोपं काम आहे, तुमच्या लक्षातच येत नाहीये कावेरी, बघा ना तुम्ही कसं होणार आहे. तेव्हा कावेरी म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नक्की. तेव्हा यश सांगतो की हे बघा कावेरी, कसं आहे माहितीये का, अमृता ही चिकूला व्यवस्थित सांभाळू शकणार नाही, त्यामुळं चिकू आपल्याकडेच येणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, ती चिकूच्या बाबतीत जो निष्काळजीपणा करते ना, त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे. एकदा का तेवढं केलं की मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, असं म्हणत यश कावेरीची समजूत घालत असतो. सोपं आहे आपल्यासाठी, उलट ती स्वतःहून चिकूला आणून आपल्याकडे देईल. आता काम काय करायचंय, आपण चिकूच्या आजूबाजूला राहायचं आहे आणि चिकूला ती कशी सांभाळते, काय करते, हे सगळं बारीक असं लक्ष ठेवायचं आहे. आता यश आणि कावेरीने ठरवलेलं आहे, चिकूच्या बाबतीत जर चुकीचं काही झालं तर या अमृताला जाब विचारायचा. अशा पद्धतीच्या गोष्टी चाललेल्या असतात.
आणि तेव्हा मात्र इकडे अमृता चिकूला घेऊन हातात असते आणि ती म्हणत असते की चला. अगं तुला एवढं कळलं नाही का, चिकूचे कपडे द्यायचे होते आणि तू मुद्दामहून दिलेले नाहीयेत ते, असं ती सांगते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते म्हणजे? तेव्हा अमृता म्हणते की हो, चिकूचे कपडे द्यायचे होते आणि दिलेले नाहीयेत ते, म्हणून मी आलेले, चिकूचे कपडे बदलायचे आहेत. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की गरज काय होती, इथल्या इथं तर रूम आहे तुझी, जेव्हा लागतील तेव्हा चिकूकडून तू घेऊन जाऊ शकली असती, मग काय प्रॉब्लेम होता, असं अमृताला कावेरी सांगते. अमृता म्हणते की नाही, चिकू इकडे पुन्हा येणारच नाहीये. यश म्हणतो थांब, मी देतोय तुला कपडे, थोडं शांत हो, देतोय ना मी कपडे, असं यश सांगतो. तेव्हा मात्र कावेरी शांतपणे तिथं उभी असते. खरं तर कावेरीला खूप राग आलेला असतो. कावेरीला ही गोष्ट पटलेलीच नसते. अमृता ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे ती गोष्टच आवडलेली नसते आणि म्हणूनच कावेरी ही यशकडे पाहते आणि अमृताकडेही पाहत असते. तेव्हा मात्र इकडे अमृता चिकूला घेऊन उभी असते. अमृता म्हणत असते की नाही, मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात पटलेल्या नाहीत, असं तिचं वागणं सुरू आहे. आणि त्याच वेळी कावेरी म्हणते की यश, ते खेळणं नका देऊ तुम्ही, कारण ते चिकूचं आवडतं खेळणं आहे. जेव्हा चिकू आपल्याकडे येईल ना तेव्हा त्याला लागेल. तेव्हा अमृता म्हणते स्वप्न बघणं बंद कर, कारण काहीही झालं तरीही चिकू तुझ्याकडे पुन्हा येणार नाही, याची जबाबदारी मी घेणारी आहे. मी बघ काय करते तुझं, असं कावेरीला ती ठणकावत असते. तेव्हा कावेरी म्हणते की कसं आहे, चिकूची आई कोण आहे ते चिकूलाही माहिती आणि तुलाही माहिती, त्यामुळं चिकू लवकरच माझ्याकडे येणार आहे, चिकू माझा आहे. अमृता म्हणते की वाट बघ, हे कधीच शक्य नाही, असं चिकूच्या बाबतीत दोघींचंही चाललेलं असतं. तेव्हा मात्र चिकू रडत असतो. चिकू रडतोय, का रडतोय हे कावेरीला कळलेलं आहे. कावेरी अमृताच्या जवळ जाते आणि तिच्या बांगड्या चिकूच्या पोटाला ज्या टोचत असतात त्या बाजूला करते, तिचा हात बाजूला करते आणि तिला सांगते की तुझ्या ज्या बांगड्या आहेत ना त्या चिकूला टोचतात म्हणून तो रडतोय, कारण तुला ते कळणारच नाहीये. यश पण म्हणतो हो, कसं आहे माहिती आहे का, फक्त आई आहे म्हणणं आणि प्रत्यक्षात असणं ह्यात फरक आहे. तुला फक्त असं वाटत होतं आणि तुला वाटतंय की कावेरीला तोंडावर पाडायचंय म्हणून तू हे सगळं करतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कावेरी ही चिकूची आई आहे आणि तू नाटक करते. कावेरीला वाईट वाटलेलं असतं, चिकूचे खेळणे, चिकूचे कपडे घेऊन ती गेलेली आहे. तेव्हा यशने समजवल्यामुळं आता कावेरी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. तिच्या अंगात 100 हत्तींचं बळ आलेलं आहे आणि ती लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. मग अमृताने काही पार्सल मागवलेले असतात. मग अमृता ते पार्सल घेण्यासाठी जाते. बरंच साहित्य तिनं ऑर्डर केलेलं असतं, ते सगळं ती घेते आणि मग त्यांना सांगते की हे 2 बॉक्सेस आहेत ते मी आत घेऊन जाते, बाकीचं साहित्य तुम्ही आणा. तेव्हा मात्र त्यांना सांगितल्याबरोबर तिथेच आता कावेरी तिथं असते, मा तिथं असते. मा म्हणते अगं हे सगळं काय आहे, इतकं सगळं काय आणलंयस तू, कशासाठी केलंयस हे सगळं. तेव्हा मात्र माने असं विचारल्यावर ती म्हणते चिकूसाठी आणलंय, चिकूसाठी गाडी आणली, त्याचबरोबर हे सगळं साहित्य मी चिकूसाठी मागवलेलं आहे, कारण चिकूला काय हवं नको ते मला पाहायचं होतं ना, म्हणून या सगळ्या गोष्टी चिकूसाठीच आहेत हे ती सांगते. इकडे मला ती सांगते की बरोबर आहे ना, मी आई आहे ना, मग आपल्या मुलासाठी एवढं तर मी करणारच ना, म्हणून हे त्याच्यासाठी मागवले. आणि आपल्या शेजारीच ना तो गोठा आहे ना, त्या गोठ्यातून मी सकाळी जाऊन ताजं ताजं दूध आणेल, म्हणजे चिकूला ते बरं वाटेल आणि त्याच्यासाठी शरीरासाठीही चांगलंच असेल. तेवढ्यात कावेरी तिथे येते आणि कावेरी म्हणू लागते की ती दूध चिकूला पचणार आहे का, याचा विचार केलाय का आधीच ठरवलंय की चिकूसाठी ते दूध आणायचं आहे. तेव्हा कावेरीला मा म्हणते की आम्ही आहोत ना, मी आहे ना तिच्याबरोबर, मी पाहिल तिला काय हवं नको आणि त्याला कोणतं दूध पचणार आहे, काय होणार आहे. आणि त्याच वेळी इकडे मग मा सांगत असते की आता चिकूची ही प्रायोरिटी तुझ्यासाठी महत्त्वाची आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी नगण्य आहेत, त्यामुळं तू विचार कर, बघ काय करायचं आहे ते, कारण तू आई आहेस, आईसाठी मुलं सगळ्यात महत्त्वाची असतात, असं मा आवर्जून तिला समजून सांगत असते. कावेरी म्हणत असते की हो, म्हणून तर आम्ही रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास चिकूला घेऊन बाहेर जायचो आणि चिकूला घेऊन तो खेळल्यानंतर तो दमतो, मग तो आल्यावर झोपतो, मग परत उठला की त्याचं पोटभर त्याला खायला द्यायचं, हे सगळं करावं लागतं. तेव्हा मा म्हणते की हो, अगदी बरोबर बोललेली आहे ती, कावेरीचं म्हणणं बरोबर आहे, आत्ता हेच तुला करावं लागणार आहे, त्याच्याबरोबर जेवढा वेळ घालवता येईल तेवढा वेळ घालवायचे, त्याच्याबरोबर खेळायचं आहे, त्याला काय हवं नको ते पाहायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुला करायच्या आहेत हे सांगितलं जातं.
आता मात्र अमृताची वाट लागलेली असते. अमृता म्हणते, चल चिकू, आपण गाडी खेळायला जाऊया. त्याचबरोबर साजूक तूप आणलेलं आहे, साजूक तुपातला शिरा चिकूला करून खाऊ घालायचं आहे. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू आहे. त्याचवेळी अमृता गाडी घेऊन बाहेर येते आणि चिकूला खेळायला तिनं बाहेर आणलेलं आहे असं ती सांगते. आणि नेमकं मात इथून गेली की अमृता म्हणते की तुला काय रे, तुला मजा येणारच आहेत खेळायला, इथं माझी वाट लागलेली आहे, मी काय करू आता, असं म्हणत तिने मोबाईल घेते. म्हणते, माझी एकतर अपॉइंटमेंट होती, तुझ्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे आणि ती अपॉइंटमेंट मला कॅन्सल करायला लागलेली आहे, मला जायचं आहे. तेवढ्यात अनुष्का तिथे येते. अनुष्का म्हणते की चल चिकू, आपण दोघंजण मिळून खेळूया. असं म्हणत अनुष्का चिकूसोबत खेळायला आलेली आहे. आणि तेव्हा मात्र ती म्हणते की लांब हो, तुला माहिती आहे का काय आहे आणि या गाडीची किंमत काय आहे हे तर तुला माहिती आहे का, काय करतेस तू, कळते का तुला. आणि तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे विद्या. विद्या म्हणते की बास, माझ्या मुलीशी या भाषेत बोलायचं नाही. माझ्या मुलीला काय हवं काय नको ते सगळं आम्ही माझ्या मुलीला देतो, आमच्या परीने आम्ही तिचे सगळे लाड पुरवतो. पुन्हा जर माझ्याशी अशा भाषेत बोललीस किंवा माझ्या मुलीशी या भाषेत बोललीस तर गाठ माझ्याशी आहे, असं ठणकावून आता इकडे विद्याने सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, कळू दे ना तिला काय आहे ते, कारण तुमच्या मुलीची काय लायकी आहे, तिचा बाप किती कमवतो माहिती आहे का, महिन्याचा पगार सुद्धा एवढा नाहीये, एवढी गाडीची किंमत आहे या. आणि जर तिला ह्या गोष्टी कळत नसतील तर तिला सांगितल्या पाहिजे. कसं आहे, जगण्यासाठी पैसा लागतो ना, आणि या सगळ्या गोष्टी पैशानेच करता येतात, या सगळ्या गोष्टी अशाच करता येतात, हे सगळं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अनुष्का तिथं असते. ती म्हणते की ऐकू दे ना. तेव्हा विद्या अनुष्काच्या समोर हे सगळं बोललं नाही पाहिजे म्हणून तिला ठणकावत आहे. पण या अमृताला मात्र जराही काडीची अक्कल नाहीये, तिला जराही लाज वाटत नाहीये की आपण हे सगळं काय करतोय, कशा पद्धतीने करतोय हे सगळं, या कोणत्याच गोष्टीची जाणीव मात्र तिला झालेली नसते. त्याचबरोबर अनुष्काला ती म्हणते की बघ ऐक, तुझ्या बापाचा किती पगार आहे तरच हे सगळं होईल, अशा पद्धतीने ती सांगते. इकडे आता चिकूला हॉलमध्ये घेऊन येते आणि सोप्यावरती बसवते. चिकूला म्हणते की बस इथे. तेव्हा चिकू तिथे त्या सोप्यावरती उलटा होऊन त्या सोप्यावरती झोपतो. तेव्हा ती म्हणते काय चाललंय हे सगळं. आणि त्याचबरोबर इकडे मात्र ती म्हणते की नाही, हे सगळं जे काय चाललंय ना ते चुकीचं चाललंय. चिकूला ती म्हणते की तुला कळत नाहीये का रे, प्रत्येक वेळेस तू असं काय होतोयस रे, म्हणजे साधी गोष्ट आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये, किती त्रास देणार आहेस मला, अशा पद्धतीने बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे कावेरी तिथे येते आणि म्हणते की वाटतं तेवढं सोपी जबाबदारी नाहीये, कारण मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं, त्यांच्याशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे सगळं बघणं हे तुला नाही जमणार, असं कावेरीने एका दमात तिला सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी मा बघितलं का, कावेरी ओरडायला सुरुवात करते, मा बघितलं का हिने चिकूला कसं ठेवलंय आणि चिकूशी कशी वागतेय, असं म्हणत ओरडत असते. कावेरी ओरडायला सुरुवात केली की लगेचच अमृता मग चिकूला उचलून घेते. हा चिकू चल चल खेळूया, असं म्हणत चिकूशी गोडगोड बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की बघितलं का, कसे आई म्हणून मिरवणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात आई होणं किती अवघड असतं ते तुला कळेल, कारण चिकू हा माझा आहे, एवढं लक्षात ठेव. अमृता सगळं नाटक करते हे कावेरीला चांगलं माहिती आहे. आणि यशने तिला जे सांगितलंय की आपल्याला काहीच नाही करायचं, फक्त तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे, आणि ते बारीक लक्ष ठेवायचं काम इकडे कावेरी खूप छान पद्धतीने करत असते. तेव्हा मात्र कावेरी गालातल्या गालात हसत असते, म्हणते चला आता खरी मजा आलेली आहे, असं त्या दोघींचं चाललेलं असतं. त्याच वेळी इकडे अमृता मात्र पाहते. ती म्हणते की काय करणार आहे मी, मला जायचं होतं पार्लरला आणि याच्यामुळे मला जाताच येत नाहीये, कारण अमृताला माहीतच नाहीये की मुलाची जबाबदारी घेतल्यावर काय काय करावं लागतं, कशा पद्धतीने गोष्टी कराव्या लागतात, या कोणत्याच गोष्टीबद्दल तिला माहीतच नाहीये. आणि कावेरी मात्र खूप भारी मजा घेत असते. कावेरी म्हणते की आता कळलं ना काय होऊ शकतं ते, नाही लक्षात आलंय ना तुमच्या, असं कावेरी सांगते. इकडे अमृता म्हणते की काय करू मी नक्की, मला ना काहीच माझ्या मनाप्रमाणे करता येत नाहीये, असं कावेरी बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे अमृता म्हणते की नाही, माझ्या मनाप्रमाणे हे सगळं काहीच घडत नाहीये. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अमृता मला म्हणते की लवकरच हा जो चिकू आहे ना तो त्याच्या खोट्या आईला विसरलेला असेल. तेव्हा यश तिथे येतो आणि म्हणतो काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. मग काही संस्थेची लोक तिथे आलेली असतात आणि ती संस्थेची लोक आल्यानंतर तिथे ती म्हणत असतात की कळतंय का तुम्हाला काय चाललंय हे सगळं,
आणि हे अशा पद्धतीनं कसं वागू शकलात तुम्ही, असं म्हणत बोलत असतात. चिकूची जबाबदारी यांनी घेतलेली आहे असं कावेरी तिथे ओरडून ओरडून सांगत असते. कावेरी म्हणत असते की नाही, हे सगळं मी नाही केलेलं, यांनी केलेलं आहे. तिथे उदय सुद्धा असतो. मग अमृताला विचारलं जातं काय झालं हे सगळं. अमृता वॉशिंग मशीनकडे जाते, शोधाशोध सुरू करते की काय झालंय नक्की, कशामुळं, काय घडलेलं आहे. आता अमृता म्हणते की नाही माहिती मला हे सगळं कसं झालंय, माझा काहीच संबंध नाही आहे यशाशी, असं अमृता सांगत असते. आणि तेव्हा मात्र इथे कावेरी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, फक्त जबाबदारी घेतली म्हणजे झालं असं नसतं ना, सगळ्या गोष्टी पेलवता आल्या पाहिजेत. आणि आई होणं ही एक जबाबदारी नाही आहे, तर ते मनापासून करावं लागतं, असं कावेरी ठणकावून सांगत आहे. आणि मला ती गोष्ट पटलेली आहे. म्हणजे यश आणि कावेरीने एक भन्नाट युक्ती केलेली आहे आणि या अमृताचा डाव तिच्यावरच उलटवलेला आहे. आणि आता कावेरीच ही खरी चिकूची आई आहे हे शिक्कामोर्तब करून टाकलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.